नक्षलवादाचा, खास करून शहरी नक्षलवादाचा नवा टार्गेट मुंबई पुणे दरम्यानचा औद्योगिक बेल्ट असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकताच पुण्यामध्ये प्रशांत उर्फ लॅपटॉप कांबळेला ATSनं अटक केली. तो गेली अनेक वर्ष पुणे आणि जवळपासच्या भागात गोपनीय पद्धतीनं राहून नक्षलवाद्यांसाठी काम करत होता. याविषयी महाराष्ट्राच्या नक्षलविरोधी ऑपरेशनचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधीने. महाराष्ट्राचे अँटी नक्सल ऑपरेशनचे स्पेशल IG संदीप पाटील सर आहे. सर, प्रशांत कांबळे हा फक्त शहरी भागातच नव्हे तर एकेकाळी तो जंगलामध्येही सक्रिय होता. त्याची अटक कोणत्या पार्श्वभूमीवर झाली आणि गेले काही वर्ष तो कुठं बेपत्ता होता? कसं शहरातल्या मुलांची माती भडकवली जात आहेत, त्यांना क्रांतीचं माओवादी क्रांतीचं खोटं स्वप्न दाखवून त्यांना असं जंगलामध्ये नेलं जातं. हे म्हणजे गेल्या वर्षी एक विश्वा पेंटर संतोष शेलार त्यालाही ATSने अरेस्ट केलेला आहे. आपण पाहिलं असेल राजुऱ्याचा एक ठाकूर होता, राजा ठाकूर, तोही 2016मध्ये गडचिरोली जंगलामध्ये मारला गेला. अशी अनेक मुलं नॉर्मल शहरी भागातून वेगवेगळ्या ज्या आपल्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्या इन्फ्लुअन्सखाली येतात आणि मग त्यांना म्हणजे लष्करी कार्यच आहे जे आपण म्हणतो की शहरी माओवाद. तर लष्करी कार्यामध्ये रिक्रुटमेंट हे फार महत्त्वाचं लष्करी कार्य आहे की इकडून तरुण भरती करून त्यांना जंगलामध्ये लढायला पाठवणं आणि त्याचबरोबर लॉजिस्टिक सपोर्ट. आणि हा लॅपटॉप आणि कम्प्युटर रिपेअर करण्यात एक्सपर्ट होता, त्यामुळे त्यांचे जे सिनियर कॅडर आहेत किंवा त्यांचं जे टेक्निकल सिस्टम होतं त्यामध्ये तो चांगलं काम करत होता. सर, हे प्रशांत कांबळे असेल किंवा शेलार असेल हे दोघेही एकाच कालावधीत पुण्यातून बेपत्ता झाले होते का? आणि मग नंतर सातत्याने हे नक्षलवाद्यांच्या संपर्कात होते का? आणि आता इतक्या त्यांच्या ॲक्टिव्हिटी, खास करून प्रशांत कांबळेच्या इतक्यातल्या ॲक्टिव्हिटीज काय होत्या? ॲक्च्युली संतोष शेलार आणि प्रशांत कांबळे हे दोघंही एकाच वेळी गायब झाले होते पुण्यातून. आणि मग ते इकडं KKD दलममध्ये 2011ला सरप्राईज झाले होते आणि तसं आपल्याकडे त्यांच्या नोंदीही आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.